अरे माझ्या वडिलांचा फोटो, मी काढलेला फोटो लावून तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो चोरून तुम्ही मत मागून विजयी झालेला आहात। अरे चोरट्यानो भामट्यानो, तुमचा विजय हा खरा विजय नाहीये। आपल्या बाबतीत जो खेळ केला तोच त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबतीत केला। पवार साहेबांचं सुद्धा राष्ट्रवादी पक्षात चोरून दुसऱ्याला दिला, चिन्ह पण त्यांना दिलं आणि परत पवार साहेबांचा फोटो ते वापरायला लागले। मग तुम्ही म्हणाल जसं पवार साहेबांनी कोर्टात जाऊन त्यांना बंदी केली तसं तुम्ही का नाही केलं? तुम्हाला कोणी अडवलं होतं? बरोबर आहे तुमचा प्रश्न, पण महत्वाचा फरक हा आहे की आपल्या शिवसेना प्रमुखांचं नाव, हिंदू हृदय सम्राटांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले। आपल्याला काय वाटलं होती काय प्रेम आहे, मोदी बाबांचं प्रेम आलं म्हणून त्यांनी एका पुण्य पवित्र भावनेने शिवसेना प्रमुखांचं नाव यादीमध्ये टाकलं नाही। तेव्हापासून यांची कपट कारस्थानं सुरू झाली होती आणि राष्ट्रपुरुषाच्या यादीत नाव टाकल्यानंतर त्यांच्या फोटोचा वापर कोणी करू शकतं, जो मोदींनी स्वतः केला। पवार साहेब आज आहेत आणि पवार साहेब जिकडे उभे राहतील तो पक्ष हे जनतेला कळतं, पण ग्रामीण भागात आणि शहरामध्ये सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावायचा, खाली धनुष्यबाण लावायचं आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण म्हणून मतं मागून तुम्ही लोकांना फसवून निवडून आले। किती वेळा रडणार लहान बाळासारखं? अरे ग्रामपंचायतीमध्ये लोकांनी त्यांना 6व्या नंबरवर टाकलं। आमच्या शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांच्या धनुष्यबाणाला 2ऱ्या नंबरची मतं मिळाली ग्रामपंचायतीमध्ये। आता या लोकसभेमध्ये पण लोकांनी दाखवलं त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त मतं मिळाली। 19% मधली 14% आमच्याकडे आली। लोकांनी सिद्ध केलंय, शिक्कामोर्तब केलंय। आता आणखी किती वेळा बोलणार चोरलं चोरलं चोरलं? लोकांनी सिद्ध केलं, त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलं। त्यामुळे 13 लढलो आम्ही त्यांच्या समोर, उभाटाच्या समोर 7 आम्ही जिंकलो। त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं आम्ही जास्ती जिंकलो। त्याचबरोबर त्यांचा 42% स्ट्राईक रेट, आमचा 47% स्ट्राईक रेट। लोकांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलंय शिवसेना कुणाची आहे। त्यामुळे रडणार किती? ते आता रडणं बंद करा। लोकांच्या आता विधानसभेमध्ये या। आता लोकसभेमध्ये ज्या जागा मिळाल्यात त्या कशा मिळाल्यात, कुणामुळे मिळाल्यात, कुठल्या वोट बँकेमुळे मिळाल्यात तेही या महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे। मूळ जो मतदार आहे शिवसेनेचा तो आज धनुष्यबाणासोबत आमच्या सोबत आहे। याची प्रचिती विधानसभेमध्ये त्यांना येईल। विधानसभेत आता इतकी घसरण होईल की त्यांना कळेल की आपण काय चूक केली। आपण बाळासाहेबांचे विचार सोडून जे अभद्र युती केली, आघाडी केली, त्याचा परिणाम त्यांना विधानसभेमध्ये भोगायला लागेल।